दीडशे वर्षांपूर्वी कोंडीबा गायकवाड यांच्यापासून सुरू झालेला हा वंशविस्तार आहे. 5 भाऊ, त्यांच्या बायका, 5 जणांना मिळून 8 मुलं, त्यांच्या बायका, सगळ्यांची मिळून 16 मुलं, असं एकूण 47 जणांचं हे कुटुंब आहे. स्वयंपाकापासून कपडे खरेदीपर्यंत सगळे व्यवहार एकत्रित. सुरुवातीला एकत्रित राहणं अत्यंत गरजेचं होतं, कारण उत्पन्न कमी होतं. जिराई जमिनी सगळ्या, उत्पन्न निघालेलं शेतीतलं उत्पन्न काही पुरत नसायचं. पण सगळ्यांनी थोडं थोडं इकडून तिकडून काही कमवून आणलं, काय केलं तर प्रपंच भागायचा. आता मी बी रिटायरमेंट आहे, आम्ही बी काहीतरी मदत करतो. लग्न कार्य म्हणलं तर आम्ही 5 जणांपैकीच जातो. यांना काय सवड भेटतच नाही. त्यांचं लय जवळचं आमच्याकडे लग्न म्हणा किंवा विधी कुठला असं दुःखाचा असेल तर. आमच्या ज्या फॅमिली स्त्री आहेत त्यांचा इतका एकोपा आहे की कल्पनेच्या बाहेर. कसं त्यांचाच विचार, त्यांचे तेच कामाचं नियोजन व्यवस्थित सगळं असतं नियोजन. त्यांचं अजिबात कधी तक्रार नाही. सगळ्या आमच्या स्त्रिया सगळ्या, आमच्या सोला, आमच्या मंडळी सगळ्या एकत्र जेवण करते दररोजच. तसं मग चांगलं आहे सगळं. घरातल्या 5ही सासवा पहाटे 5 वाजता उठतात. सुनांना 7 वाजता उठण्याची मुभा. रोज सकाळी 60 चपात्या, 20 भाकऱ्या लागतात. तेवढाच स्वयंपाक संध्याकाळी. 4 दिवस एकीनं चपाती आणि भाकऱ्या करायच्या, दुसरीनं भाजायच्या, तिसरीनं भाज्या चिरायच्या. भाजी चिरणारीनं सकाळी 9चा 30 ते 35 कप चहा करायचा. तिनं चहाची भांडी घासायची. एकीनं भाजीला फोडणी द्यायची. स्वयंपाकघरात एकाच वेळी किमान 6 जणींची ड्युटी असते. उरलेल्या दोघीपैकी एकीनं कपडे धुवायचे, दुसरीनं वाळत घालायचे. 8 दिवसाच्या भाऱ्या आहेत आमच्या. करायचं एकीने 8 दिवस करायचं. चहा एकीने 8 दिवस करायचा, भाज्या 8 दिवस करायच्या. चहा किती कप करायचा? म्हणजे जसं येईल तसं, जसं उठल तसं करायचं. नाही, आता सुरुवातीपासून आमचे 2 सासरे 3 सासा होत्या. तेव्हापासून त्यांची मावशी काका अशी पहिल्यापासून एवढी आहेतच घरात माणसं. वाट तर कधीच नाही, पण ते कुठं माहेराला गेलं तरी आम्हाला करमत नाही. जेवायचं जेवण पण जात नाही एकटीलाही, का तर मिळून जेवायचं असतं. पहिल्यांदा जेवायला बसते तर आमचं बँकेतला एक मुलगा आणि 9 लेकरं, ते 10 ताट एकदम करायची. त्या दोघीनच भाज्या करणार नाही आणि एक चहा करणार नाही, तिनं वाढू लागायला यायचं. हे तिघीने मिळून जेवायला वाढायचं. टीव्ही बघता का? बघतो, एखादी सिरियल जास्त आवडीची असेल ते. जाणवीची होती तेवढीच पाहायचं. सणासुदीला पै पाहुण्यांसाठी घर पुरत नाही, अशा घरात 16 घरातून आलेल्या 16 सुनांचं एकमत कसं होणार? आमच्या तसं काही बंधन नाहीये कुणाचं गुणावर. आम्हाला बाकी वैयक्तिक सगळं स्वातंत्र्य आहे. आम्ही बहिणींसारखं मिळून राहतो, मैत्रिणींसारखं राहतो. आम्ही जास्त म्हणजे लक्ष देत नाही. असं झालं तरी विसरून जातो, परत बोलतो. सगळे मिळून कामं करतो, वाटून कामं, सगळे मिळून कामं, हसत आनंदात सगळे करतो कामं. जर कुणाचं दुखायलं तर राहू दे मी भांडी घासते, अगर चपात्या भाजायली तरी राहू दे मी भाजते चपात्या, तू आराम कर थोडा. अगर गोळ्या ते असल्या तर गोळ्या घे, खा, जेवण कर थोडं, असं एकमेकीला म्हणतो सगळे. कधी नाही की 8 दिवस बोललो नाही किंवा म्हणजे तिच्याबद्दल असा क्रोध किंवा असं निर्माण करतच नाही. असं लगेच मिळून जेवायचं, लगेच विसरायचं, लगेच होय ग अर्चना, होय ग अंजली, असं लगेच बोलतो आम्ही. चंद्रकांतराव 10 वर्ष सरपंच होते. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. पोपटरावही 5 वर्ष सरपंच होते. सध्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत. आता काय, आतापर्यंत साधारण 2000 पर्यंत सालापर्यंत मी एकटा वैयक्तिक निर्णय घ्यायचो.
पण त्याच्यानंतर आमच्या बंधुराजांनी कुठल्याही म्हणजे ते माझा निर्णय टाळला नाही. 14 वर्ष आम्ही बी शेती केली यांच्या अंडर खाली. मी ज्यावेळेस नोकरीला नव्हतो 72ला शाळा सोडली बार्शीतनं, जे शेतीत शिरलो ते 86 पर्यंत. मग 86 नंतर इथं रयत सेवक मध्ये काम केलं, म्हणजे 26 वर्ष. वडिलोपार्जित 140 एकर शेती आहे. त्यापैकी 60 एकरावर ऊस, 4 एकर डाळिंब, 1 शेडनेट आहे, 3.5 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ आहे, 3 ट्रॅक्टर, 3 4-चाक्या आणि 14 दुचाकी. रोज 20 शेतमजूर इथं कामाला असतात. घराचं वार्षिक बजेट 40 लाख. आणि मग आपोआप कारभार आम्ही दुसऱ्याकडे देतो. आणि मग ती कारभार देण्याची पद्धत काय आधीची काय? हो, सगळा हिशोब वगैरे पूर्ण द्यायचा. कसा जमा किती झाले, खर्च किती झाले आणि शिल्लक काय आहे यावरून मग पुढच्या कारभाराने त्याच्यानंतर. गेल्या वर्षी कारभारीवर अॅन्युअल बजेट किती होतं गेल्या वर्षीचं? गेल्या वर्षी नेमकं माझ्याकडे आलं त्यावेळेस दुष्काळ होता. मला एकत्रित कुटुंबाचा एवढा फायदा झाला की जे बॉर्डरवर, कारण मी बऱ्याच वेळा बॉर्डरवर पण सर्व्हिस केलेली. बॉर्डरवर सर्व्हिस म्हटलं की एकतर समोरचं दुश्मनाचं टेन्शन असते आणि त्याच्यामुळे मला एकत्र कुटुंबाचा फायदा हे झाला की मला घरची कसलीही, माझं एकत्र परिवार असल्यामुळं मला घरातील कसलीही चिंता नव्हती की माझं मुलाचं शिक्षणाचं या मला काय घरात काय वस्तू आणायच्या काय आणायचं असं मला काही आहे. आणि मी एकाग्रतेने माझं आपलं देश सेवेवर मी एकदम निश्चित होतो. 2000 सालापर्यंत चंद्रराव एक हाती निर्णय घेत होते, पण गेल्या 16 वर्षापासून पुढच्या पिढीतला एक जण दरवर्षी कारभारी होतो. तो सांगेल ती पूर्व दिशा. महिन्याकाठी 10,000चा किराणा, 5,000चं इंधन, 5,000चा भाजीपाला लागतो. पुढच्या पिढीतल्या 8 जणांपैकी 2 किराणा, 1 जण भाजीपाला, 1 भाऊ इंधन भरतो, तर 1 जण घरातला किरकोळ खर्च बघतो. घरात 16 मुलं आहेत. ती सकाळ संध्याकाळ एकत्र जेवतात. रोज संध्याकाळी 7 वाजता सगळं कुटुंब हरिपाठ पठण करतं. आधी छोट्यांची पंगत उठते, नंतर घराबाहेर जाणारी पुरुष मंडळी एका पाठोपाठ एक जेवायला बसतात. कार्यक्रम असेल तर सगळे एकत्रित, त्यानंतर सुना आणि शेवटी सासवा. थोरले 5 भाऊ आता काहीही करत नाही. पुढच्या पिढीतले 8 पैकी 7 जण पदवीधर आहेत, पण एकही जण सुपारी सुद्धा खात नाही. हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. बालमानसशास्त्र काय सांगतं? मुलाच्या चांगल्या वाढीसाठी मुलं ही एकत्र कुटुंबात राहिली पाहिजेत. शेअरिंग होतं. कॉर्पोरेट कल्चर काय सांगतं? तर तुम्हाला निर्णय क्षमता जर घ्यायची असेल तर तुमची मूलभूत ही वाढ ही अशा कुटुंबातनं झाली पाहिजे की जिथे एकत्रित कुटुंब व्यवस्था आहे. ती महाराष्ट्राची परंपरा होती. अर्थात लोकसंख्या वाढली, विभागणी झाली, शेतांची विभागणी झालेली आहे. त्यामुळे आत्ता हे वास्तव स्वीकारता येत नाही. परंतु जे काही आहे, जे काही आज महाराष्ट्रानं बघितलंय तोच तर आपला नॉस्टॅल्जिया आहे. तीच तर महाराष्ट्राची परंपरा होती. घ्या, फील घ्या आजच्या या आमच्या स्टोरीचा. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, रिधुरा, जिल्हा सोलापूर.